यांनी संवाद साधलाय। तर रितू तावडे, खणकर, प्रभाकर शिंदे, शिरवाडकर यांना साटम यांनी तंबी दिलेली आहे। मुंबई पालिकेत चुकीचा निर्णय झाल्यास तुम्हीच चौघे जबाबदार असं साटम म्हणतात। नगरसेवकांच्या बैठकीमध्ये निधीबाबतही साटम यांनी इशारा दिलेला आहे। 1 वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिला जाणार असं साटम यांनी स्पष्ट केलंय। रितू तावडे, गणेश खणकर, प्रभाकर शिंदे आणि राजेश्री शिरवाडकर यांना साटम यांनी तंबी दिलेली आहे। पालिकेत जर काही चुकीचा निर्णय झाला तर त्याला सर्वस्वी तुम्हीच चौघे जबाबदार असाल असं देखील साटम यांनी सांगितलं। दरम्यान नगरसेवकांच्या बैठकीत निधीबाबत देखील साटम यांनी इशारा दिला। 1 वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिली जाणार असं देखील साटम यांनी स्पष्ट केलेलं आहे। बघूयात पुढची बातमी। मुंबई भाजपच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। रितू तावडे, शिक्षण समिती अध्यक्ष शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपल्याचं सूत्रांकडून कळतंय। अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना समज दिली असं देखील सूत्रांकडून कळतंय। पालिकेत एकमेकांशी स्पर्धा न करता काम करा अशा थेट सूचना साटम यांनी दिलेल्या आहेत। बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याच्या बातम्या निराधार असल्याचं साटम यांनी सांगितलेलं आहे। मुंबई महापालिकेमधील भाजपच्या नगरसेवकांमध्ये असलेल्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यात बोलवण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।